शिवाजी महाराज की जय। हॅलो कारल्याची दे नाही भेटलं पण खेकडा भेटला. खेकडा एक विकेट डाऊन. हे फक्त 5 मिनिटात पोहोचणार आहे आपण. तरी पण आम्ही उचलून घेऊन जातो. आम्हाला वाट दाखवायला आलाय वाटाड्या. त्याला बिस्किट दाखवलं ना. आणि थोड्या विश्रांतीनंतर आता आपण परत एकदा ट्रेक चालू केलाय. चला चला पटकन चला. बेस विलेज आहे. तुम्हाला जेवण वगैरे तुम्ही आलात ना तर जेवण वगैरेची ऑर्डर दिली तर तुम्हाला ते बनवून मिळतं. सगळं मिळतं. तिथं फेकायचं नाही डस्टबिन मध्ये. इथं फेकू नको. डोंगर के बाजू में घर. डोंगर के बाजू में घर देख रहे हो. आ जाओ. इधर है दबदबे के सामने डोंगर के बाजू में घर. दिखा दूंगा. दिला दूंगा. असं दिखा दूंगा. कोण आहे बाई. यांना चिकनची पडले. इथं जेवण भेटतं हे इम्पॉर्टंट आहे. एवढ्या वर असे ठिकठिकाणी बांध दाखवलेले आहेत. तुम्हाला कुठून जायचंय कुठून नाही. हे कलावंतींना जाण्यासाठी आहे पुढे सरळ. ही वस्ती आहे. वस्ती इथून आहे. हे प्रबळगडला राईटला जायचंय आणि कलावंतींना लेफ्टला जायचंय. इथून आलोय आम्ही. इकडे कलावंतींना इकडून आहे ना. इकडून वर जायचंय आणि या साईडला प्रबळगडला. तर आम्ही आता प्रबळगडला चाललोय. बघा फुल त्या वस्तीमधून आलोय आम्ही. मॅन वर्सेस वाइल्ड आफ्रिका के जंगलों में. हा नाही पनवेलच्या जंगलामध्ये आलोय आम्ही. बोल. पर्या को केले का पत्ता लगेगा. इधर का पूरा जंगली लगेगा. हॅलो कारल्याची दे. अरे म्हणून थांबली बघा. ही काय नाही करत. घाबरू नको. काहीच नाही. चिमटा पण नाही. चिकन नाही भेटलं पण खेकडा भेटला. खेकडा भेटलाय. चिमटा घेतल्यासारखं वाटेल पण नाही. ते स्किन भेटत नाही आपण. खेकडा एवढा जेवत नाही रे. हे आमचे पकडणारे खेकडे पकड. मारला बोलतोय. चावला चिमटा दिया. पत्कन सगळं. इकडून चाललोय आपण. हे बघा इकडे प्रबळगडची माची. मग नको उतरू. जेव्हा उतरायला वाटेल तेव्हा उतर. नेक्स्ट टाइम तुम्ही याल तेव्हा मी इथे भटकताना दिसेल. आत्मा हा वाजलेत 1. म्हणजे 1:30 वाजलाय. 1:15 म्हणजे 1:30. हा कधीपासून चढायला जिम वाला बंटर भाई. चलने को चल लू पूरा उधर स्टार्टिंग में. वजन आहे बोलतो. चलते सगळेच शिव्या घालतायत. 1 विकेट डाऊन. नाही डाऊन नाही. थोडा रेस्ट आहे. समोर दिसतोय तो कलावंती नाही. आपल्याला प्रबळगडला जायचं. अर्ध्यापर्यंत आलोय. अजून वर जायचंय.
खूप खूप थकलेत सगळे. आता आपण 75% आलोय. आता फक्त आपल्याला 25% जायचं आहे. बाकी झालंय बघा. आराम चालू आहे. तर आमचं थोडंसंच राहिलंय ट्रेक. उतरताना बघू कसं होत आहे. खेकडे सोडतोय. गुफेमध्ये जाऊन येतो आता आम्ही. इम्पॉर्टंट मॅगी नाही. पेंड्याला तिकडनं खालनं चालवत नव्हतं. गुफा बघायला कसं चाललंय. गुफा दाखवतो. लेपर्डला घाबरलाय. मला तर फक्त बॅटरी पाहिजे. अशाच आहेत ना, अशा गौरव असे लाईनीत अशा त्या कलावून गुफा आहे. एका याच्यात गेलेलो मी आजपर्यंत. तिथे गेलो की बेंच सफोकेशन होतं. भाई गोल्ड, भाई गोल्ड. आणि गोल्ड दिसतंय आम्हाला वर. गोल्ड नाही ते. गोल्ड कलर आहे. अरे गोल्ड आहे ते. गोल्ड आहे ते. हा गोल्ड आहे. 1 लाख दगडी तोडिया. दगडी तोडिया म्हणजे आपण खालीच बसलोय. काहीतरी केलं. रिस्की आहे. कुठला पण दगड पडून आपल्या डोक्यात नाही. रिस्कीच आहे. कुठे करणार. इथं पब्लिक आहे. आणि हा इथं गुफा आहे. हे बघा रितेश आताच गुफेमधनं आलाय. गुफेमधनं आलाय. मॅगी मागवले. खूप भारी एक्सपिरियन्स आहे. माझ्याकडे छोटी आहे. माझ्याकडे 1 लिटर आहे. माझ्याकडे 1.5. बाई नेपाळी वाटायला लागले. हो शाबजी. आता आपण काकींच्या इथून मॅगी खाल्ली आणि आता परत प्रवासाला चालू. मोमोज नाही, मॅगी खाल्ली. आता प्रवास चालू करतोय आपण. चला तर मग जा आधी. भारी वाटतं एकदम. हा एक्सपिरियन्स करायला इथेच यायला लागतं. खूप मस्त. वॉटरफॉल सांगून ट्रेकला घेऊन आले सगळ्यांना. हा एक्सपिरियन्स करायला तुम्हाला इकडेच यायला लागतं. खूप मस्त आहे. फक्त 5 मिनिटं राहिलेत. लवकर चला. हे बघा आलोय आपण वर. हा फक्त 5 मिनिटात पोहोचणार आहे आपण. लवकर चला. आलोय आपण. खूप भारी व्ह्यू आहे. सगळं धुकं आलंय आणि या धुक्यामध्ये चालण्याचा एक्सपिरियन्स खूप भारी आहे. थकावट पण होते आणि तेवढी मजा पण येते. भरपूर मजा येते. पोरं वैतागली नाहीत पण मस्त वाटतंय. हा वॉटरफॉलचा प्लॅन होता पण ट्रेक पण मस्त करतोय आम्ही. आणि ट्रेक नंतर वॉटरफॉलला जाणार आहे आम्ही पुढच्या संडेला. अपूर्वा नाही येणार पण पुढच्या संडे वॉटरफॉल.
नाही बोलते ती. कल सुबह ही जाएंगे फिर. कल सुबह ही जाते. बरोबर बोलले. आता कोणती पोरं पिकनिक काढले ह्या नावाने आजपर्यंत कधी नाही येणार. कधीच नाही येणार. कधीच नाही येणार. पिकनिक काढले बोलल्यावर तुम्ही जाऊन या. हा बेचारी किती किती एक्साइटेड होती यायला, पण आता ती पाय धरून धरून वर चढायला लागली. हे बघा वजन घेऊन चढणारा माणूस येतोय. हा खूप वजन घेऊन आलाय. त्याला पण बोललो आम्ही वॉटरफॉलला चाललेलो. खूप भारी वाटतंय. बहुत बड़ा स्कैम हो गया मेरी जिंदगी का. हे पडलेले वाचतोय. म्हणजे पहिल्याच्या काही इथं दरवाजा वगैरे होत असेल. इथं बांधकाम अजून तसंच आहे. नाही 5 मिनिटं आहे आता. मी बोलतोय ना 5 मिनिटं आहे. 10 मिनिटं करून करून सगळ्यांना वर घेऊन आलो आपण आता. 2:30 ते 3. 2:30 ते 3. जानू काय झालंय जानू बेचारी ट्रेकिंगला आले, थकले, उलटी होते. नाही हा बसतो ना. कारवी. आता सरळ जायचं आपल्याला है ना. सगळेच थकलेत. वॉटरफॉल भारी पडलाय सगळ्यांना. आपण आधीच माइंडसेट बनवून हा ट्रेकिंगला जायचं आणि एवढं करायचं. हा वॉटरफॉल कोण बोललं तर जाऊ नका, कारण की ट्रेक असतो तो वॉटरफॉलला. हा प्रबळगड बोलले तर जावा. हा वॉटरफॉल बोलले तर नका जाऊ. असं बाबा ते राहतील पाटील. राहू दे, मी शोधन. राईटला गेले तर रितेश आलाय. दिसत पण नाही एवढा फॉग आहे. ये या फटाफट. किती स्लो चालता रे. त्याच्या मागे आर्यन आहे. खूप मस्त वातावरण. भाई तू आगे जा ना. गाईस कसं वाटतंय गाईस. हा छान वाटतंय. बघितलं छान वाटतंय. नेव्हर गिव्ह अप. बाहुबली 1 मध्ये तो जातो ना वरती ते डोंगरात चढून. हा तसं वाटायला लागलंय. पण जाते का. काय भारी एक्सपिरियन्स आहे. वाव आपण आलोय आता. प्रकाश आला काय. भारी. ए गौरंग आहे कोण. कार्तिक आहे. अरे भाई मागचं पण कोण दिसत नाही, एवढं धुकं आहे. खूप मस्त. भारी वाटतं एकदम. एक्सपिरियन्स खूप भारी आहे. काय चालू आहे बघा. काय करताय ते. फॉग बघा. हा नाही एवढे लोक आले की आता नाही. काय चालू आहे यांचं. हे बघा इथं आलोय आपण आता. ह्याच्या समोर आहे कलावंतीन दिसेल, पण आता फॉग असल्यामुळे नाही दिसणार आहे. हे आपण पठारावर आलो इथल्या कलावंतींच्या. खूप मस्त वाटतंय इथे पोचल्यानंतर. बघा खूप छान. कोण नाही, फक्त फॉग. आणि असं समोर गेलं की समोरच कलावंतीन दुर्गाचे सुळका आहे. खूप भारी आहे एकदम. वातावरण खूप भारी आहे. हे बघा खूप भारी वाटतंय. कसं वाटतंय. मस्त वाटतंय. फायनली या. लेट्स गो.
लास्ट आहे. कसं वाटतंय? एकदम मस्त. वॉटरफॉल कसा आहे? उद्या टेन्शन वॉटरफॉल कसा आहे? हा फक्त असं की पाणी दिसत नाही, वरती दिसतंय. तुझ्या कसं वाटतंय? फायनली वी मेड इट. या जिमचा काहीतरी उपयोग झालाय. कसं वाटतंय? मस्त मस्त वाटतंय बघ. अविस्मरणीय अनुभव आहे हा. शब्दात व्यक्त करता नाही येणार. तुम्ही जोपर्यंत इथे येत नाही तोपर्यंत तुम्हाला तो अनुभव घेता येणार नाही. हो हा बघा थकलाय हा. खूप थकलाय. मयूर आता सगळी मस्त वाटतंय. एकदम रीच झाल्यावरती आता सगळी थकवान गेलेली आहे. अरे बाबा लेफ्ट मारलेत काल. स्टार्ट करू का केलंय? गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, हर हर महादेव, हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय. इथे समोर कलावंतीन आहे पण आपल्याला काय आता दिसत नाही. आणि आता आपण राजवाडा बघायला चाललोय. म्हणजे राजवाड्याची पडके अवशेष आहेत ते बघायला चाललोय. बघूया. खूप मस्त वातावरण आहे एकदम. रेड अलर्ट होता पण कुठं गेला काय माहिती रेड अलर्ट. हा तनू धुक्याचा रेड अलर्ट होता. हा धुक्याचा होता. रेड अलर्ट आजी घंटा. हा घंटा आजी घंटा रेड अलर्ट. आजी घंटा रेड अलर्ट आहे. कसला आहे? रेड अलर्ट उन्हाचा होता अर्धा तास आधी. आणि आता वाटतंय असं रेड अलर्ट सारखं पण काय मजा नाही. ऑरेंज आहे. ऑरेंज आहे. ऑरेंज नाही ग्रीन आहे. हा चल आर्यन तुमचं चहाचं कॅन्सल झालंय. चल घर पे चल चल. अरे चल चड्डी घाल चल. असं आपण येतोय बघा. असं घाण करायची नाही गडावर आले तर. हे केले रितेशने. हे बघ रितेश नाही रितेशने नाही केले. हे कोणीतरी दुसऱ्याने केलेलं आहे. तरी पण आम्ही उचलून घेऊन जातो. हा हे बघा मस्त. आपण हो बॉटल अशा टाकत नका जाऊ. वर आणल्या तर घेऊन जा घरी कचऱ्यामध्ये टाका. हे बघा पार्लेजी. हा हे बघा पार्लेजी वगैरे खाऊन इथेच टाकतात. बाई आम्हाला वाट दाखवायला आलाय. वाटाड्या आलाय. वाटाड्या डॉगेश भाई आलेला आहे वाट दाखवायला आम्हाला. असं सगळ्या ट्रेकमध्येच होतं की वाट दाखवायला आम्हाला एकतरी एक्सपिरियन्स माणूस नाही कुत्रा. एक्सपिरियन्स कुत्रा भेटतो वाट दाखवण्यासाठी. डॉगेश भाईला आम्ही खालपर्यंत घेऊन जाणार असं वाटतंय पण तो यायला पाहिजे. हा तो वाट दाखवून स्वतः परत येईल. वाटेला लागेल स्वतःच्या. हा आपण काहीतरी वेगळं एक्सप्लोर करायला चाललोय. जस्ट मिस. एक्सप्लोर झाला असता आता. एक्सप्लोड झाला असता. एक्सप्लोड. आणि हा बघ ना डॉगेश भाई ना पुढे. चल पाटे काकडे त्याला पुढे पाठव. काकडे तुझ्या मागेच चाललंय. का कुठे? हा भाई डेंजर आहे. बोर्ड भेटलाय आम्हाला आणि पोरं खुश झालेत एकदम या जंगलामध्ये. हा फायनली आपल्याला बोर्ड मिळालंय. नंबर. आणि हे बघा अवशेष आहेत फक्त राजवाड्याचे. 2 मिनिटं आधी आपण मी पुढे आली ना कोण रस्ता भेटला. भारी हे
हे राईट तसे चालले आम्ही. पकडतो टेंशन मत ले. सही है, सही है, सही है. मी आऊ. काही नाही घेऊन काय करते. हळदी आलेत रे. मशरूम मशरूम आहेत. माहित नाही मला विषारी आहेत की कसे आहेत, पण अवशेष हे भारी आहे. हा काय आहे, काय आहे? फूल आहे ते. देवळी आहे की देवळे वगैरे नाही, हे फक्त राहण्यासाठी बनवलेलं आहे वाटतं. हे बघ, हा मला वाट दाखवणारा आमच्या सोबतच आहे अजून पण. हो जस्ट मिस. हा आली पुरातन बांधकाम आहे. कुणा मटाटा हाकुना मटाटा काय म्हणते काय माहिती नाही. या नक्की या. हा परत एकदा हे काहीतरी दाखवा. हे इकडे जर तुम्ही असं काहीतरी तुम्हाला एक्सपिरियन्स करायचं असेल तर तुम्हाला यायला लागेल. आणि तुम्हाला जर सोबत लोक पाहिजे असेल आणि ते लोक ट्रेकिंगला येत नसतील तर तुम्ही त्यांना धबधबा किंवा रिसॉर्ट किंवा वॉटर पार्क असं काहीतरी सांगून त्यांना घेऊन या. घेऊन या. मग ते येतात बरोबर त्या आशेने की काय खायला मिळेल, पाण्याखाली उभं राहायला मिळेल. मग आल्यानंतर ते चढतात आपले. त्यामुळे तुम्ही असं काहीतरी ट्राय करा. कार्तिक उसको उठा वापस. हा पुरा दाखवा. तिला तरी बॉटल एक्सचेंज झाली. अपूर्वाला आम्ही धबधबा सांगूनच आणलाय. आता तिला मस्त वाटतं एकदम एन्जॉय करते. हे आपण वर आल्यानंतर है ना, वर आल्यानंतर हे राईटला आहे म्हणजे उजवीकडे आहे आणि लेफ्टला कलावंती दुर्गाचा चोळका दिसतो लेफ्टला गेल्यावर. बघा खूप भारी. फक्त वास्तू ही पडलेली आहे आणि इकडे येण्यासाठी बोर्ड वगैरे काहीच नाही लावलेले आहेत. तर त्याचं काहीतरी एक करायला लागेल एवढंच. तर मित्रांनो आता आपण परतीचा प्रवास चालू करतोय आणि इकडे राजवाडा बघण्यासाठी आलो होतो, पण इथे काहीच काय बोर्ड वगैरे लावलेले नाही आहेत आणि जरा येण्यासाठी प्रॉब्लेम होतो. हे बघा चढताना बरोबर चढलेत आणि उतरताना बरोबर घासून उतरायला लागलेत सगळे. हा सेवियर सगळं वाट दाखवतोय, तोच वाट दाखवणारा. असं आयुष्यात नसलं पाहिजे. त्याला बिस्किट दाखवलं ना, बिस्किट हवंय ना. थांब देणार त्याला मी बिस्किट. कसे नाद करा पण आमचा कुठं. आम्ही ट्रेकिंग करून आलोय आणि सगळ्यांचे चेहरे बघण्यासारखे आहेत सगळे. आणि जेवतोय आता आपण आणि नंतर परत आता उतरणार आहे आपण थोड्या वेळाने. मिक्स भाजी पिठलं बारी. तर आपला प्रबळगड ट्रेक झालेला आहे करून आणि जरा खूप टाइम झालाय, खूपच टाइम झालाय. असं वाटतंय रात्र होणार आहे खाली जात पर्यंत. बघूया, भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. आता पूर्ण असं बॉडी लो झाले, अजून 1 तास लागेल उतरायला पूर्ण. तर जेवण झालंय, जेवून आता निघालोय आम्ही आणि वातावरण बघा काय भारी आहे, जबरदस्त. हे ढग सगळे असे खाली आल्यासारखे वाटतात, भारी एकदम वातावरण. तर व्हिडिओमध्ये स्वागत आहे. नंतर व्हिडिओ बनवतोय मी, म्हणजे दुसऱ्या दिवशी व्हिडिओ बनवतोय, कारण की आपण गडावर गेलो खरं पण त्याचे डिटेल्सच नाही दिले. तर आता डिटेल्स देणार आहे आपण की प्रबळगड हा पनवेलपासून 12 ते 15 किलोमीटर इतका लांब आहे. आणि जर तुम्ही पनवेलवरूनच येत असाल तर
जुना मुंबई पुणे महामार्ग पकडून सरळ शिरडून फाट्याला या. शिरडून फाट्यावरून तुम्हाला बेलवली गाव लागेल, नंतर ठाकूरवाडी गाव लागेल. ठाकूरवाडी गावाच्या इथे आलात तर लेफ्ट मारल्यानंतर तुम्ही डायरेक्ट पार्किंगमध्ये जाल. पार्किंगमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथे 30 रुपये टू व्हीलरला चार्जेस आहेत आणि 50 रुपये फोर व्हीलरला चार्जेस आहेत पार्किंगसाठी. आणि ते फक्त काहीतरी 5 वाजेपर्यंतच व्हॅलिड असतं. मग त्याच्यानंतर आपल्याला काळजी घ्यायला लागते त्या गाड्यांची, कारण की तिथे त्याच्यानंतर कोणच थांबत नाही, सगळे घरी जातात. आणि नंतर सांगायचं झालं तर हा गड एक किती 2300 फूट उंच आहे आणि आम्हाला वर जाण्यासाठी 4 तास लागले होते. म्हणजे आम्ही एकदम आरामात गेलो आणि येतानाही 4 तास लागले आम्हाला खाली. म्हणजे आम्ही 10:30ला चालू केलं होतं, ते आम्हाला उतरण्यासाठी 7:30 वाजले. म्हणजे खूप टाईम गेला. आम्ही एकदम आरामात आलो. आणि पुढे गडावर जाण्यासाठीची काळजी घेणं इम्पॉर्टंट आहे. पावसाळ्यात गेलात तर रेनकोट घेऊन जा, शूज घेऊन जा आणि पाणी हे 2.5 ते 3 लिटर घेऊनच जा, कारण की बॉडी डिहायड्रेट होते आणि टायमाला पाणी पियायचं गरज लागते आपल्याला. तर पाणी हे घेऊनच जा. आणि मेन हे जेवण्यासाठी किंवा असं मध्ये खाण्यासाठी एनर्जीसाठी तुम्ही स्नॅक्स घेऊन जा किंवा डबा नेलात तर उत्तमच आहे. हे घेऊनच जावा, कारण की तिथे खूप गरज लागते. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असतील, दोन पार्ट टाकलेत मी, तर दोन्ही पण आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.